जेवढ्या समाजामध्ये वाईट घात झालेले आहेत तेवढे बोलण्यामुळे झाले. एकमेकाचा मर्डर होते, एक शिवी दिली मायबापांना खून होते बोलणं. कारण जिभे आणि जिभेवर ज्याचा ताबा आहे, चांगलं ज्याला बोलण्यासाठी जमलं तो माणूस कितीही मोठा होते. 15 वर्षापूर्वी मायबापांनो एक माणूस भारत देश अख्ख्या भारतामध्ये गोड बोलायचा. बोलणं चांगलं असल्यानं काय होते बघा. 15 वर्षापूर्वी मला मतदान करा, मला निवडून द्या, प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये टाकतो म्हणला की नाही. अय आजी 15 लाख रुपये टाका, तुम्ही 1,500 हजारातच खुश आहे का? ते बाबा म्हणला 15 लाख रुपये टाकतो. टाकले काय? पण बोललो, गोड बोलणं. जिथे गेलं तिथं वातावरण केलं नरेंद्रभाई मोदींनी. आणि रेल्वेमध्ये चहा विकणारा मुलगा भारत देशाचा 3दा पंतप्रधान झाला. हे एकमेव बोलणं आहे. म्हणून बोलणं चांगलं पाहिजे. सत्य बोलवते आणि दुखवे अनेकांच्या दुःखे. जर एखाद्याच्या घरी चांगलं काम असेल, सत्कार्य असेल, त्याच्या सुखामध्ये जाऊ नका. पण ते दुःखी असेल, त्रास झाला तर त्या दुःखामध्ये सहभागी करा माय बापांनो. कारण हीच विष्णूची महापूजा, अनुभव नव्हे तुझा. तुकोबाऱ्या म्हणतात या पद्धतीने जीवन जगण्याचा फक्त निश्चय करा.